11th केमिस्ट्री लेक्चर. आपला कोणता चॅप्टर चालू आहे बघा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय स्टडी केलं स्टार्टिंगपासून जर बघितलं तर एक स्ट्रक्चरल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघितलं, ते कसे क्लासिफाय केले जातात, कसे असतात डिपेंडिंग अपॉन द कार्बन स्केलेटन, फंक्शनल ग्रुप क्लासिफिकेशन बघितलं. त्यानंतर IUPAC रूल्स आपण स्टडी केले. त्यानंतर आता आपण आयसोमर्स ह्याच्यामध्ये काय स्टडी करतोय तर आयसोमर म्हणजे काय असतं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा त्याला काय म्हणतात तर आयसोमर्स, आणि त्या फिनॉमिनॉनला काय म्हणतात तर आयसोमेरिझम. मग त्याचे दोन टाईप, आयसोमरचे दोन टाईप असतात, एक स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि दुसरं स्टेरिओ आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये काय असतं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स, आणि स्टेरिओ आयसोमरमध्ये काय असतं, स्ट्रक्चर सेमच असतात पण त्याच्यामध्ये जी स्पेटल अरेंजमेंट असते, द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स इन अ स्पेस डिफरंट, त्याच्यामध्ये जी ॲटमची किंवा ग्रुपची जी अरेंजमेंट असते ती काय असते, डिफरंट असते, त्याला स्टेरिओ आयसोमर म्हणतात. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त स्ट्रक्चरल आयसोमर स्टडी करणार आहोत. मग ते स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये टाईप पण तुम्हाला सांगितले, चैन आयसोमर, पोझिशन फंक्शनल आयसोमर वगैरे ते टाईप आहेत. ते आता आपण टाईप स्टडी करणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये. तर कालच्या लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय असणार, डेफिनेशन स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची जर डेफिनेशन करायची असेल तर काय करणार, द फिनॉमिनॉन इन विच द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा कंपाऊंड्स कंटेनिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड आयसोमर्स ऑफ इच अदर. त्यांना म्हणायचं एकमेकांचे आयसोमर, आणि त्या फिनॉमिनॉनला काय म्हणायचं तर आयसोमेरिझम, अँड दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमेरिझम. असायची स्ट्रक्चरल आयसोमर बघितले होते. मग चला तर आपण आजच्या लेक्चरमध्ये त्याचे टाईप्स बघूया. टाईप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. चैन आयसोमेरिझम, when two or more compounds have the same molecular formula but different parent chain of a different carbon skeleton is referred to as chain isomerism. आता चेन आयसोमेरिझम मध्ये काय होतं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, सेम असणार आहे, पण चेन जी लेंथ असते म्हणजे 3 मेंबर्ड चेन असेल तर ती 4 मेंबर्ड किंवा 2 मेंबर्ड, कार्बन आणि हायड्रोजन किंवा तुमचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो सेमच असणार, फक्त कार्बन स्केलेटनमध्ये जी चेन असेल त्या चेनच्या लेंथमध्ये आणि कार्बन स्केलेटनमध्ये जो चेंज होतो त्याला काय म्हणतात तर चेन आयसोमेरिझम. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल बघा मग तुमच्या लक्षात येईल. चेन आयसोमर म्हणजे काय असतात तर ब्युटेन, CH3 CH2 CH2 CH3 किती मेंबर्ड रिंग आहे तर 2 मेंबर्ड रिंग आहे. आता कार्बनची संख्या सांगा. आता बघा हे CH3 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 रिंग किती मेंबर्ड आहे, 4 मेंबर्ड आहे. किती मेंबर्ड आहे, 4 मेंबर्ड, 1 2 3 4 स्ट्रेट चेन आहे 4. आता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा बघूया किती असणार आहे. कार्बन 1 2 3 4 कार्बन काय येणार मग C4, आणि H किती आहेत बघा, हे 3 2 5 7 आणि 3 10 C4H10. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ब्युटेनचा. आणि स्ट्रक्चर काय काढले आपण, फक्त स्ट्रेट चेन CH3 CH2 CH2 CH3 हे स्ट्रेट चेन अल्केन फक्त काढलं ब्युटेन, अँड 2 मिथाइल प्रोपेन. तर बघा हे स्ट्रक्चर काय असणार आहे, 2 मिथाइल प्रोपेनचं. तुम्हालाही काढता येईल प्रोपेनचं स्ट्रक्चर. प्रोपेन म्हणजे काय असतं, 3 कार्बन असतात, मग 3 कार्बन काढून घ्या. एक आधी हायड्रोजन नंतर लिहू आपण 2 आणि 3 कार्बन. त्यानंतर 2 पोझिशनला कुठला ग्रुप आहे तर मिथाइल, कुठूनही नंबरिंग केलं तर हाच 2 कार्बन येतो, 2 मिथाइल प्रोपेन. आता फक्त हायड्रोजनची व्हॅलेन्सी लिहू आपण. इथे कार्बन गेला मग इथे राहतील किती तुमचे 3 CH3C. आता ह्या कार्बनचे बघा, हा सेकंड कार्बनचं 1 2 3 किती पोझिशन 3 गेल्यावर राहील किती, फक्त एकच हायड्रोजन राहील, आणि इकडे काय राहतील तर CH3, कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4, ती 4 आपल्याला सॅटिस्फाय करायची असते. हा एक बॉन्ड काय करतो, एक व्हॅलेन्सी दाखवतो, म्हणजे हा एक बॉन्ड इकडे कनेक्ट आहे म्हणून तिथे एक गेला, आणि हे 3 हायड्रोजन इकडे 3. हे स्ट्रक्चर झालं तुमचं कशाचं, 2 मिथाइल प्रोपेनचं. आता याच्यामध्ये बघा ही किती मेंबर्ड रिंग झाली, 3 मेंबर्ड रिंग झाली. ती आपली किती होती, 4 मेंबर्ड रिंग होती, CH3 CH2 CH2 CH3. याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक करूया. किती मॉलिक्युलर फॉर्म्युला होईल सांगा, 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत का, C4. हायड्रोजन 10 आहेत का बघूया, हे 3 हे 3 हे 3 किती झालं 9, आणि हा 1 10 झाले 10 आहे. तोच मॉलिक्युलर फॉर्म्युला राहिला, फक्त तुमचं स्ट्रक्चर वेगळं झालं. आणि त्यामध्ये वेगळ्यामध्ये पण काय झालं की चैन अगोदर आपली 4 मेंबर्ड होती त्याच्यामध्ये 3 मेंबर्ड झाली. असं जेव्हा स्ट्रक्चर येतं त्याला काय म्हणतात तर चैन आयसोमेरिझम. चैन लेंथमध्ये काय असतो तर डिफरन्स असतो, त्याला म्हणतात चैन आयसोमेरिझम. मला वाटतं समजलं असेल. परफेक्ट. आर चैन आयसोमर्स ऑफ इच अदर, दे हॅव द डिफरंट कार्बन स्केलेटन अँड द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. डिफरंट कार्बन स्केलेटन आहे, चैन लेंथमध्ये पण डिफरन्स आहे, एक 4 मेंबर्ड आहे, एक 3 मेंबर्ड आहे. फॉर्म्युला काय तर C4H10.
समजलं का बघा. चेन आयसोमर काय असतं, चेन आयसोमरमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच राहतो, फक्त चेन लेंथ जर 4 मेंबर्ड असेल तर 3 मेंबर्ड किंवा 2 मेंबर्ड असे काहीतरी चेनची लेंथ कमी जास्त होऊ शकते आणि कार्बन स्केलेटन वेगळं असतं, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय तो एकच येतो. पोझिशन आयसोमेरिझम. नेक्स्ट टाइप आहे चेन आयसोमेरिझम नंतरचा पोझिशन आयसोमेरिझम. द फिनॉमिनॉन इन विच डिफरंट कंपाउंड्स हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप ॲट डिफरंट पोझिशन ऑन द पॅरेंट चेन इज नोन ॲज पोझिशन आयसोमेरिझम. तर इथं काय होतं पोझिशन आयसोमेरिझममध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो डिफरंट पोझिशनला असतो, एका स्ट्रक्चरमध्ये वेगळ्या पोझिशनला, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये वेगळ्या पोझिशनला, पण त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो तो काय असतो, सेम असतो. आता एक एक्झाम्पल दिले बघा, ब्यूट 2Ne. तर याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, 2ENE आहे. ENE साठी फंक्शनल ग्रुप, अल्किनसाठी कोणता असतो तर कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा तिथं फंक्शनल ग्रुप असतो. आता ब्यूट 2NEचं स्ट्रक्चर बघा काय असणार आहे, ब्यूट म्हणजे 4 मेंबर्ड किंवा 4 कार्बनची रिंग असेल, सेकंड पोझिशन चेन असेल, 4 कार्बनची काय असेल चेन असेल, आणि सेकंड कार्बनला काय असणार आहे तुमचा डबल बॉन्ड. इथं तुम्ही स्ट्रक्चर आहे CH3 CH तुम्हाला काढता येईल हे स्ट्रक्चर CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. इकडून नंबरिंग केला तरी सेकंड पोझिशन येते, इकडून जरी नंबरिंग केला तरी काय होते सेकंडच पोझिशन येते. सेकंड पोझिशनलाच काय येतो डबल बॉन्ड. आपण रूल बघितलाय कुठं लिहितो आपण डबल बॉन्ड, जिथं डबल बॉन्ड स्टार्ट होतो त्या कार्बनचा आपण नंबर इंडिकेट करतो. मग काय येणार ब्यूट 2ENE. आता याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन बघूया काय येणार आहे. कार्बन किती आहेत तर 1 2 3 आणि 4 किती कार्बन आहे टोटल 4. मग काय होईल स्ट्रक्चर C4. हायड्रोजन मोजा, हायड्रोजन काय असतील 3 4 5 आणि हे 3 8 किती आहेत हायड्रोजन 8 आहेत. तेच दुसरा कुठला स्ट्रक्चर दिले ब्यूट 1ENE. आता म्हणजे हा तुमचा डबल बॉन्डची जी पोझिशन आहे, जो आपला फंक्शनल ग्रुप आहे डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तो फंक्शनल ग्रुप फक्त पोझिशन काय करतो चेंज करतो, त्यालाच म्हणतात पोझिशन आयसोमेरिझम. मग ही सेकंड पोझिशनला जी होती ती कुठे होती तर फर्स्टला येते बघा. आली का फर्स्टला CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 काय आली फर्स्ट पोझिशनला आली, त्याला काय म्हणतात ब्यूट 1ENE. त्याचा पण फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक करूया. कार्बन बघा 1 2 3 4 कार्बन आहेत C4, हायड्रोजन 2 3 4 5 6 7 8 आहेत का हायड्रोजन 8. म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच राहतो, फक्त आपली पोझिशन कशाची चेंज होते, फंक्शनल ग्रुप जो मेन फंक्शनल ग्रुप असतो त्या फंक्शनल ग्रुपची काय होते पोझिशन चेंज होते, त्याला काय म्हणतात पोझिशन आयसोमेरिझम. चेनमध्ये काय होतं तर चेन आणि कार्बन स्केलेटन चेंज होतं, तिथं कार्बन स्केलेटन चेंज होत नाही, फक्त काय होते पोझिशन. जो तुमचा डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डची पोझिशन चेंज झाली. समजलं का बघा. हे आयसोमर पोझिशन आयसोमेरिझम. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C4H8 आहे, अँड कार्बन स्केलेटन बट द डबल बॉन्ड्स आर लोकेटेड ॲट अ डिफरंट पोझिशन. आता इथं कार्बन स्केलेटन सेम आहे पण डबल बॉन्डची पोझिशन काय वेगळी आहे, म्हणजेच फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज आहे, त्याला म्हणतात पोझिशन आयसोमेरिझम. त्यानंतरचा नेक्स्ट टाईप आहे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. तर याच्यामध्ये काय डिफरंट असतं तर फंक्शनल ग्रुप डिफरंट असतात. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझममध्ये काय डिफरंट असतं बघा, फंक्शनल ग्रुप डिफरंट असतात. द फिनॉमिनॉन इन विच डिफरंट कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप. जर फंक्शनल ग्रुप डिफरंट असतील पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय पाहिजे सेम पाहिजे, त्यांना काय म्हणतात तर फंक्शनल आयसोमेरिझम. फॉर एक्झाम्पल डायमिथाइल इथर बघा CH3OCH3 हे कशाचं इथर आहे, डायमिथाइल इथर अँड इथेल अल्कोहोल CH3CH2OH हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला पण चेक करूया बघा. हे कार्बन किती 1 आहे, हे 2 आहे, कार्बन किती झाले 2 C2, H किती आहेत हे 3 6 आणि ऑक्सिजन 1 C2H6O. जेवढे इलेमेंट्स असतील तेवढा जो फॉर्म्युला असतो त्याला म्हणतात मॉलिक्युलर फॉर्म्युला. C2H6O झालं. त्याच्यानंतर इथिल अल्कोहोल बघा CH3CH2OH काय असणार आहे बघा. कार्बन किती आहेत तर 2 आहेत, C2 हायड्रोजन 3 2 5 आणि इथला एक OH मधला एक 6 H6 आणि हा राहिलेला O C2H6O. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत पण फंक्शनल ग्रुप एकात काय O आहे. जो इथर आपण म्हटलं त्याच्यात फंक्शनल ग्रुप काय आला आपला, असा फंक्शनल ग्रुप आहे हा ROR' हा फंक्शनल ग्रुप आहे. मध्ये जो O आहे सिंगल बॉन्डेड O हा इथरमध्ये फंक्शनल ग्रुप असतो आणि जो अल्कोहोलमध्ये कोणता असतो तर OH. आहेत का डिफरंट फंक्शनल ग्रुप. असे जे आयसोमर्स असतात त्यांना काय म्हणतात दिले बघा. इथरमध्ये हा फंक्शनल ग्रुप असतो O फंक्शनल ग्रुप आणि अल्कोहोलमध्ये कोणतं असतो तर OH फंक्शनल ग्रुप. असं जेव्हा फंक्शनल ग्रुप असतात डिफरंट असतात त्याला काय म्हणतात फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. म्हणजे डिफरंट काय असतो फंक्शनल ग्रुप असतो पण सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. म्हणून इथर आणि अल्कोहोल्स एकमेकांचे काय असतात फंक्शनल ग्रुप असतात किंवा फंक्शनल आयसोमेरिझम ऑफ इच अदर. इथर्स अँड अल्कोहोल्स आर कॉल्ड फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. पण घेताना कसे आयसोमर्स असतात ज्याचे कार्बन सेम असतील असे, म्हणजे इथरमधले पण कार्बन किती पाहिजे 2 पाहिजेत आणि अल्कोहोलमध्ये पण कार्बन 2 असलेलं अल्कोहोल.
कारण अल्कोहोलचा एक OH आणि अल्कोहोलमधले कार्बन असतील 2 कार्बनचा अल्कोहोल आणि जर 2 कार्बनचं इथर असेल तर ते दोन एकमेकांचे काय असतात तर फंक्शनल आयसोमेरिझम ऑफ इच अदर. समजलं तुम्हाला. एकामध्ये O- म्हणजे सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन आणि दुसऱ्यामध्ये OH हे दोन डिफरंट फंक्शनल ग्रुप असतात तरी त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो सेम असतो. त्यांना म्हणतात फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा मेटामेरिझम. नेक्स्ट जे टाईप आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा तो कोणता आहे तर मेटामेरिझम. डिफरंट कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट सेम फंक्शनल ग्रुप. डिफरंट कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड द सेम फंक्शनल ग्रुप. मेटामेरिझममध्ये काय असतं तर डिफरंट कंपाऊंड डिफरंट असतात, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि सेम फंक्शनल ग्रुप असतं. कंपाऊंड वेगळं असतं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि फंक्शनल ग्रुप सेम असतो. बट हॅव्हिंग अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप इज रिफर्ड टू ॲज मेटामेरिझम. पण जो तुमचा मेन फंक्शनल ग्रुप असतो फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही साईडला जे कार्बन नंबर असतात ते काय असतात अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. जे कार्बन नंबर असतील ते अनइक्वल असतात त्यांना काय म्हणतात मेटामेरिझम. आता एक्झाम्पल दिलेत बघा. दिस आयसोमर्स इज नोन ॲज मेटामेरिझम. फॉर एक्झाम्पल बघा इथॉक्सी इथेन. आता इथॉक्सी म्हणजे इथर फंक्शनल ग्रुप असतो. आता हे लिहिताना कसं लिहायचं सांगते मी तुम्हाला. इथॉक्सी म्हणजे ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन असतो, इथॉक्सी म्हणजे इथिल ग्रुप तुमचा. इथिल ग्रुप काय लिहितो आपण C2H5 किंवा CH3CH2. C2H5 म्हणजेच काय असतं CH3CH2. ऑक्सीसाठी O लिहायचं आणि इथेन म्हणजे काय असतं तुमचं तेच C2H5 किंवा CH3CH2. आता हा जो ग्रुप येतो C2H5O C2H5 असं लिहिलं तरी चालेल किंवा हे लिहिले त्यांनी CH3CH2O CH2CH3 म्हणजेच काय होतं ते C2H5 होतं. डायरेक्ट C2H5 लिहिलं तरी चालतं त्याला म्हणतात कंडेन्स्ड फॉर्म्युला किंवा हे CH2CH3 लिहिलं तरी चालेल. मग हा इथॉक्सी काय होतं इथॉक्सी इथेनमध्ये बघा आता सेंटरचा जो तुमचा ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला कार्बनचं डिस्ट्रीब्युशन काय सेम आहे का बघा. इकडे काय CH3CH2 काय डिस्ट्रीब्युशन काय सेम आहे का बघा. इकडे पण काय CH2CH3 डिस्ट्रीब्युशन सेम आहे. त्याच्यानंतर मिथॉक्सी प्रोपेनमध्ये काय असतं तर डिस्ट्रीब्युशन बघा CH3O आणि इकडं ऑक्सिजनचे हे बघा डिस्ट्रीब्युशन काय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. एकामध्ये सेम डिस्ट्रीब्युशन आहे दुसऱ्यामध्ये काय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. आता हॅव द मॉलिक्युलर फॉर्म्युला. ह्या दोन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती असतो बघूया. कार्बन किती 1 2 3 4 म्हणजे C4 आहे. हायड्रोजन बघा 3 to 5 आणि इकडचे हे 5 काय असणार आहे 10 असणार आहेत. C4H10O हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कशाचा बघितला इथॉक्सी इथेनचा. त्यानंतर मिथॉक्सी प्रोपेनचा बघू. हे 3 6 8 आणि 10. हायड्रोजन काय 10 आहेत. कार्बन पण किती आहेत 1 2 3 आणि 4. कार्बन किती आहेत 4 आहेत. C4H10O दोन्हीमध्ये कळा दोन्हींचे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत आणि सेम फंक्शनल ग्रुप पण काय सेम आहे. कोणता फंक्शनल ग्रुप. जर फंक्शनल ग्रुप डिफरंट असते तर आपण त्याला काय म्हटलं असतं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. इथं फंक्शनल ग्रुप सेम आहे O हा फंक्शनल ग्रुप आहे. दोन्ही फंक्शनल ग्रुप सेमच आहेत बट डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स अटॅच टू द इथरल ऑक्सिजन. पण त्या ऑक्सिजनला जो डिफरंट सबस्टिट्युएंट अटॅच आहेत किंवा जे कार्बन अटॅच आहेत ते काय डिफरंट आहेत. पहिल्या याच्यामध्ये CH3CH2 आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये आहेत म्हणजे CH2CH3 त्याला म्हणतात सिम्पल किंवा सिमेट्रिक इथर्स कारण दोन्ही तुमचे सेम आहेत त्यामुळे सिमेट्रिक. आणि दुसऱ्यामध्ये एका साईडला CH3 आहे दुसऱ्या साईडला CH2CH3 हा ग्रुप आहे. डिफरंट कार्बन्स आहेत त्याला काय म्हणतात मेटामर्स ऑफ इच अदर. अशी जर कंडिशन असेल फंक्शनल ग्रुप पण सेम असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काय असतो सेम असतो. फक्त जे फंक्शनल ग्रुपला असणारे साईडला असणारे जे कार्बन असतात कार्बनची चेन असते ती काय असते डिफरंट असते. इथं काय फक्त तुमचे 2 आहेत हिच्यामध्ये आणि इथं काय असतो एका साईडला एकच आहे दुसऱ्या साईडला 3 आहेत. अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा त्याला काय म्हणतात मेटामर्स. लास्ट टाईप आहे टॅटोमेरिझम. बघा फर्स्ट बघितला चेन त्यानंतर पोझिशन फंक्शनल नंतरचा मेटामर्स आणि लास्ट टाईप कोणता तर टॅटोमेरिझम. सम कंपाऊंड्स एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ 2 or more स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट मॉलिक्युल्स विच आर रॅपिड इन इक्विलिब्रियम विथ इच अदर. आता नेचरमध्ये असे कंपाऊंड्स आहेत की ते एकमेकांच्या मिक्सचर म्हणजे 1 किंवा 2च्या मिक्सचरमध्ये सापडतात किंवा ते एकमेकांमध्ये लगेच रॅपिडली कन्व्हर्टेबल असतात. म्हणजे एक फॉर्म स्टेबल नसतो तो लगेच दुसऱ्यामध्ये कन्व्हर्ट होतो किंवा दुसरा फॉर्म लगेच त्याच्यात कन्व्हर्ट होतो. एकमेकांमध्ये काय असतं तिथं इक्विलिब्रियम असते. धिस फिनॉमिनॉन इज रिफर्ड ॲज टॅटोमेरिझम. त्याला काय म्हणतात तर टॅटोमेरिझम. म्हणजे काय असतो हा फिनॉमिनॉन बघा. जर एक कंपाऊंड A आहे B आता हे काय नसतं एक कंपाऊंड काय नसतं स्टेबल नसतं त्यामुळे ते रॅपिडली
ते स्टेबलच राहत नाही. रॅपिडली कन्व्हर्टेड इंटू बी, कशामध्ये कन्वर्ट होतं, बी मध्ये कन्वर्ट असतं, आणि बी पण स्टेबल नसतं, त्यामुळे बी पण काय होत असतं, लगेच कन्व्हर्टेबल ए. त्यामुळे ह्यांच्यामध्ये सारखं इंटर कन्व्हर्टेबल चालू असतं, ए टू बी, बी टू ए, म्हणजे हे ह्याच्यात कन्वर्ट होणार, हे ह्याच्यात कन्वर्ट होणार, हे सारखं याच्यामध्ये चालू असतं. असा जो फिनॉमिनॉन असतो त्याला काय म्हणतात, तर टॅटोमेरिझम. एकमेकांमध्ये ते रॅपिडली कन्व्हर्टेबल असतात, कारण ते स्टेबल नसतात ते कंपाऊंड्स, त्यामुळे एकमेकांमध्ये काय असतात, रॅपिडली ते कन्वर्ट होत असतात. सच कन्व्हर्टिंग आयसोमर्स आर कॉल्ड एज टॅटोमेरिझम. त्या कन्व्हर्टिंग जे आयसोमर्स असतात ते एकमेकांचे, त्यांना म्हणतात टॅटोमर्स. In nearly all the cases, it is the proton which shifts from one atom to another. आता याच्यामध्ये काय होतं तसं, तर एक प्रोटॉन जो असतो एकाकडून दुसऱ्याकडे शिफ्ट होतो, आणि त्यामुळे ते काय होतं, टॅटोमर तयार करतात. हे नेहमी कशामध्ये दिसतं, तर किटो आणि इनॉल. किटोन जो फंक्शनल ग्रुप असतो, किटोन आणि इनॉल, म्हणजे ज्याच्यामध्ये OH, इनॉल म्हणजे काय, OH फंक्शनल ग्रुप, आणि ज्याच्यामध्ये किटोन फंक्शनल ग्रुप आपण बघितले, C डबल बॉन्ड O, हा जो फंक्शनल ग्रुप असतो किटोन आणि इनॉल, अल्कोहोल OH फंक्शनल ग्रुप, इनॉल आणि C डबल बॉन्ड O, याच्यामध्येच हे दिसून येतं. त्याला म्हणतात किटो इनॉल टॅटोमेरिझम. टॅटोमेरिझम म्हणजे तुम्हाला समजलं, एक स्पेसिस दुसऱ्यात कन्वर्ट होत असते, परत लगेच ती पहिल्यात कन्वर्ट, असं एकमेकांमध्ये इंटर कॉन्व्हर्टिबल ज्या स्पेसिस असतात त्यांना काय म्हणतात, टॅटोमर्स, आणि आता फिनॉमिनॉनला टॅटोमेरिझम. आता हे तुम्हाला दिला किटो फॉर्म, C डबल बॉन्ड O आहे का बघा, हे स्ट्रक्चर C डबल बॉन्ड O. आता याच्या साईडचा जो कार्बन असतो, नेहमी लक्षात ठेवा, कार्बोनिल कार्बनच्या साईडचा जो कार्बन असतो त्याला काय म्हणतात, तर अल्फा कार्बन. मग आता हा जो अल्फा कार्बन आहे त्याच्यातला काय होतो, प्रोटॉन एक्सचेंज होतो, किंवा हा जे प्रोटॉन्स असतात ते प्रोटॉन फक्त एक्सचेंज होतो. तो प्रोटॉन एक्सचेंज झाल्यामुळे काय होतं, तर हे बघा, हा प्रोटॉन एक्सचेंज झाल्यामुळे काय होतं, इथं तुमचा डबल बॉन्ड येतो. हे जे स्ट्रक्चर दिसते C डबल बॉन्ड O, हा प्रोटॉन एक्सचेंज होऊन इथं डबल बॉन्ड येतो, त्यामुळे इथं काय आलाय, डबल बॉन्ड आलाय. ते दोन आहेतच राहिले, मग इथं डबल बॉन्ड आल्यामुळं बघा स्ट्रक्चर कसं असतं, ते हे C इथं दाखवते वाटल्यास मी, इथं काय तुमचा अल्फा जो C डबल बॉन्ड O, हा झाला आपला किटो फॉर्म. कोणता फॉर्म आहे, कारण हा किटोन ग्रुप आहे C डबल बॉन्ड O. इकडे कोणताही फंक्शनल ग्रुप असेल, C डबल बॉन्ड O हा किटोन फंक्शनल ग्रुप आहे. हा किटोनच्या साईडचा जो कार्बन असतो त्याला काय म्हणतात, अल्फा कार्बन. मग ह्याच्यावर जो हायड्रोजन आहे तो काय होतो, इकडे शिफ्ट होतो. मग इथं शिफ्ट झाल्यामुळे काय करतं, इथं डबल बॉन्ड करतं. आता इथं जर डबल बॉन्ड तयार केला, बघा ह्याने इकडे शिफ्ट झाल्यामुळे इथं काय झाला, डबल बॉन्ड झाला. इथं डबल बॉन्ड झाल्यामुळे हा कार्बन आहे, ह्याची व्हॅलेन्सी किती होते, हे 2 आणि हे 2 4 आणि हा 1 5 व्हॅलेन्सी होते. त्यामुळे हा जो इथला जो बॉन्ड आहे तो एक ब्रेक होतो 4 व्हॅलेन्सी होण्यासाठी, आणि इथं काय येतो, तो हायड्रोजन, हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होतो. समजलं का बघा तुम्हाला, म्हणून हे स्ट्रक्चर असे येतं इनॉल फॉर्म. म्हणजेच जो तुमचा हा H आहे तो इकडे शिफ्ट होतो, हा इकडे शिफ्ट झाल्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती होते, 5 होते, म्हणून हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं H येतो. परत असंही होऊ शकतं, हा H इकडे शिफ्ट होतो, हा इकडे शिफ्ट झाल्यामुळे इथं डबल बॉन्ड येतो, हा डबल बॉन्ड इथं आल्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी परत 5 होते, त्यामुळे हा बॉन्ड परत ब्रेक होतो आणि इथं H येतो. हे असं काय होतं, एकमेकांमध्ये इंटर कॉन्व्हर्टिबल असतात, त्याला काय म्हणतात, तर टॅटोमेरिझम. किटो इनॉल, किटो आणि इनॉलमध्ये होत असतं म्हणून याला म्हणतात किटो इनॉल टॅटोमेरिझम. दिले त्यांनी बघा, फॉर एक्झाम्पल किटोइनॉल टॅटोमेरिझम इज अ व्हेरी कॉमन फॉर्म ऑफ टॅटोमेरिझम. हा एकदम कॉमन फॉर्म आहे टॅटोमेरिझमचा. इट इज फाउंड इन कार्बोनिल कंपाऊंड. जास्त करून हे किटो आणि इनॉलमध्ये असतात. बघितलं तुम्ही, आपण जो किटोनच्या साईडचा जो कार्बन असतो अल्फा कार्बन, त्याच्यावरचा हायड्रोजन लॉस होतो, तो हायड्रोजन काय करतो, डबल बॉन्ड करतो. डबल बॉन्ड केल्यामुळे दुसरा जो कार्बन ऑक्सिजनमध्ये जो बॉन्ड असतो डबल बॉन्ड, तो काय होतो, ब्रेक होतो, तिकडे हायड्रोजन येतो आणि इनॉल फॉर्म देतो, म्हणजे OH फंक्शनल ग्रुप देतो. परत ते OH पण शिफ्ट होऊ शकतं, असा तो फॉर्म होतो किटो इनॉल टॅटोमेरिझम. हे काय असतं, एकदम कॉमन टॅटोमेरिझम आहे, हा सगळीकडे फाउंड होतो. इट इज फाउंड इन कार्बोनिल कंपाऊंड. जे कार्बोनिल कंपाऊंड असतील, म्हणजे जिथं कार्बन C डबल बॉन्ड O असतो, C डबल बॉन्ड O हा जो फंक्शनल ग्रुप असतो तिथं जास्त करून हे टॅटोमेरिझम दिसतात. हिअर हायड्रोजन ॲटम शिफ्ट रिव्हर्सिबली फ्रॉम अल्फा कार्बन ऑफ द किटो फॉर्म टू ऑक्सिजन ॲटम ऑफ द इनॉल. काय झालं इथं बघितलं आपण, त्या स्ट्रक्चरमध्ये जो आपला कार्बोनिल कार्बन होता, म्हणजे जो किटोन फॉर्म होता, किटोनचा जो अल्फा कार्बन होता, म्हणजे असं स्ट्रक्चर होतं बघा, C डबल बॉन्ड O. स्ट्रक्चर कसं होतं, हे स्ट्रक्चर C डबल बॉन्ड O, त्याच्या साईडचा हा जो कार्बन होता, ह्या कार्बनवरचा हायड्रोजन कुठं शिफ्ट होतो, तर ह्या ऑक्सिजनकडे शिफ्ट होतं. म्हणजे शिफ्ट होताना कसं होतं, इथं आधी येतो, इथं डबल बॉन्ड येतो, त्यामुळे हा ब्रेक होऊन इकडं काय येतो, हायड्रोजन येतो, असं स्ट्रक्चर होतं. जो किटोन फंक्शनल ग्रुपमधला जो हायड्रोजन असतो तो कुठं शिफ्ट होतो, इनॉल फंक्शनल ग्रुपकडे, जिथं OH आहे तिकडं त्या ऑक्सिजनकडे शिफ्ट होतो, त्याला म्हणतात किटो इनॉल टॅटोमेरिझम. समजलं असतील मला वाटते फंक्शनल ग्रुपचे सॉरीचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टाइप्स. फर्स्ट होता चेन आयसोमेरिझम, त्याच्यानंतर कोणता होता तर पोझिशन आयसोमेरिझम, त्यानंतर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, आणि त्यानंतर किटो इनॉल मेटामर आणि टॅटोमेरिझम.
त्यामध्ये कीटोइनॉल टॅटोमेरिझम. आता हा जो पार्ट आहे थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन्स, हा पूर्ण तुमचा पार्ट रिड्यूस केलेला आहे. त्यामुळे आपला चॅप्टर इथंच संपलेला आहे. हा चॅप्टर जो आहे तो इथं संपलेला आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये टी डायग्राम पण आहे, दाखवते थांबा मी तुम्हाला टी डायग्राम. तर ही बघा, ही टी डायग्राम आहे. याच्यामध्ये आयसोमर्स त्याचे सगळे टाईप तुम्हाला दिलेत. आयसोमेरिझम त्याचे 2 टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये स्ट्रक्चर डिफरंट असतात, स्टेरिओमध्ये स्ट्रक्चर सेम असतं पण डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स अँड ग्रुप्स ऑफ ॲटम्स डिफरंट असते. स्पेसमधली जी अरेंजमेंट असते ॲटम्स आणि ग्रुपची ती काय असते, डिफरंट असते. परत स्ट्रक्चरलमध्ये 4 टाईप आपण टोटल 5 टाईप बघितले. चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॅटोमेरिझम. तर प्रत्येकाच दिले. चेन काय असतं, डिफरंट कार्बन स्केलेटन. चेन आयसोमेरिझममध्ये चेन लेंथ डिफरंट असते. त्यानंतर पोझिशनमध्ये पोझिशन ऑफ द सेम फंक्शनल ग्रुप काय असते, डिफरंट असते. सगळं दिलं ह्या चार्टमध्ये. फंक्शनल ग्रुपमध्ये काय असतं, फंक्शनल ग्रुप डिफरंट असतात. मेटामेरिझममध्ये इक्वल फंक्शनल ग्रुप असतं, कार्बन चेन पण सेम ही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन आयटम्स ऑन आयदर साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या साईडची काय असते, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. फंक्शनल ग्रुपच्या जे साईडचे चेन्स असतील त्याच्यामध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. आणि टॅटोमेरिझममध्ये काय असतं तर रॅपिडली इंटर कन्व्हर्टेबल स्ट्रक्चरल आयसोमर्स, एकमेकांमध्ये रॅपिडली कन्व्हर्ट होणारे जे आयसोमर्स असतात त्यांना म्हणतात टॅटोमेरिझम. आता हे आपण सगळे बघितले, डिटेलमध्ये वाचा व्यवस्थित. हा चॅप्टर आता इथंच आपला संपलेला आहे, कारण ते थेरॉटिकल बेसिस आहे. तो पूर्ण चॅप्टर तुमचा काढलेला आहे. रेझोनेटिंग इफेक्ट होतं, त्याच्यामध्ये रेझोनन्स कसं होतं, इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो, ते सगळं होतं. ते तुमचं सिलेबस रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे तो आता आपला चॅप्टर हा इथंच संपलेला आहे. तर आजचं लेक्चर आपण आता इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट चॅप्टर चालू होईल. थँक्यू.